नमस्कार. नवदीपकर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 22 आपण आज 11/4/2026 रोजी आयोजित केलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीने आपण प्रश्न घेतलेले होते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढची नवीन जी काही अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आजचा पेपर मधला प्रश्न क्रमांक पहिला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट कोणत्या संस्थेच्या पुढाकाराने प्रसिद्ध केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा. भारताचा पहिला कायदा मंत्री कोण होता? कायदा मंत्री विचारलेले तर पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा. नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली किंवा झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2015. महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य पर्याय आहे ए सातारा हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5वा. ICC ही संघटना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं योग्य पर्याय आहे बी क्रिकेट. त्यानंतर आहे पुढचे 5 प्रश्न मराठी व्याकरणचे. प्रश्न क्रमांक 6. उच्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी नीच नीच. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7वा. तो गाणे म्हणत होता या वाक्यातील काळ ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8वा. शिक्षकाने मुलाला धडा शिकवला या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक बी मुलाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. सौंदर्य हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भाववाचक नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. बुद्धी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शहाणपण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. आर्य समाज कुणी स्थापन केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दयानंद सरस्वती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज कुठे स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर येथे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह कोण होता? तर पर्याय क्रमांक बी बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल साम्राज्याचा बादशाह होता. त्यानंतर आहे 14. मराठा साम्राज्याचा विस्तार सर्वाधिक कोणाच्या काळात झाला? तर पेशवे जे होते यांच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1928. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए K2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. वारे मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ॲनोमोमीटर पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. जलचक्रमध्ये कोणते घटक नाही? खालील पर्यायापैकी विचारलेलं आहे. बाष्पीभवन आहे, संगणन आहे, पर्जन्य आहे. प्रकाश हे याच्यामध्ये येत नाही. बी डी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. रेगिस्तान प्रदेश कोणत्या हवामानासाठी ओळखला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोरडे आणि उष्ण. डी कोरडे आणि उष्ण हे दोन्ही याचे उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. समुद्राच्या पाण्याची घनता कशामुळे वाढते? तर पर्याय क्रमांक बी मिठामुळे पाण्याची घनता वाढते समुद्रातली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. भारतीय संविधान कोणी तयार केले? तर पर्याय क्रमांक बी संविधान सभा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. लोकसभाचे अध्यक्ष कोण असतात? तर स्पीकर. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. न्यायपालिकेचे प्रमुख कोण असतात? तर मुख्य न्यायाधीश. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. भारतातील नागरिकत्व कोणत्या कायद्याने दिले जाते? तर पर्याय क्रमांक बी 1955 चा कायदा आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. राज्यघटना कधी लागू झाली? तर पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते? तर पर्याय क्रमांक बी त्वचा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. उष्माचे एसआय एकक कोणते? हिटचं. तर जूल. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. ध्वनी कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकत नाही? तर पर्याय क्रमांक डी निर्वात पोकळीतून. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. आम्लचा चव कसा असतो? तर आंबट. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. मानवी मेंदू कोणत्या प्रणालीचा भाग आहे? तर पर्याय क्रमांक सी मज्जा संस्था. तर मित्रांनो, असे आजच्या पेपरमधले 30 प्रश्न. या प्रश्नाबद्दल तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल
कमेंट्स असतील किंवा एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये वेगळं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही या ठिकाणी कळवू शकता. जाता जाता चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढची जी काही अपडेटेड व्हिडिओ लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.